नमस्कार मित्रांनो. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम अखेर लागू झालेला आहे. काल रात्री खूप मोठ्या प्रमाणावर धुमश्चक्री पाकिस्तानच्या बाजूने आणि त्याला भारताने उत्तर दिलं, हे सगळं चालू होतं आणि त्याच्यावर आपण चर्चा करत होतो. पण आता हा युद्धविराम लागू झालेला आहे आणि त्यामुळे आज आपण चर्चा करणार आहोत युद्धविरामानंतरचं युद्ध. कारण युद्धविराम लागू झाल्यानंतर आता भारतातले राजकीय पक्ष, विरोधी पक्ष एका प्रकारे या सगळ्याच्या विषयांवर बोलायला लागलेले आहेत. त्यांचं काही मागण्या योग्य आहेत, पण काही राजकीय दृष्ट्या प्रेरित आहेत. दुसरी एक बातमी याच्यामध्ये होती की आज जम्मू काश्मीरमध्ये त्यांचं स्टेट इन्व्हेस्टिगेटिंग एजन्सी, जसं NIA असतं तसं SIA आहे, त्यांनी 20हून अधिक लोकांना ताब्यात घेतलेलं आहे की या 20 लोकांनी हे युद्ध चालू असताना पाकिस्तानला मदत केली होती, त्यांना गुप्त माहिती पुरवली होती, कोऑर्डिनेट्स पुरवले होतं. आणखीन एक घटना याच्यामध्ये महत्वाची आणि त्याच्याबद्दल स्वातीताई विशेष बोलतीलच, की याच्यामध्ये मुख्यतः पाकिस्तानमध्ये अमेरिकेचं एक विमान उतरलं आणि त्याच्यामध्ये काही रेडिएशन, म्हणजे पाकिस्तानचा काही अण्वस्त्र साठ्याला काही याच्यामध्ये भारताच्या हल्ल्यामध्ये काही नुकसान पोहोचलंय का वगैरे अशा प्रकारच्या बातम्या होत्या. आणि आता थोड्याच वेळापूर्वी एक भारताचं लष्कर, नौदल आणि वायुदलाच्या DGMOंनी संयुक्तपणे एक पत्रकार परिषद घेतली. त्याच्यात अनेक गोष्टींचा खुलासा करण्यात आला होता. भारताची भूमिका, कशा प्रकारे हे हल्ले केले आणि त्यामुळे युद्धानंतरचं युद्ध, युद्धविरामानंतरचं युद्ध म्हणून आपण हे सुरुवात करतोय. थोड्याच वेळात ABP माझाचे पत्रकार सोमेश कोलगे हे देखील दिल्लीवरनं या चर्चेमध्ये सहभागी होतील. पण स्वातीताई, आपलं स्वागत आहे. बऱ्याच घडामोडी गेल्या 24 तासात घडलेल्या आहेत. काय आहे आपली सुरुवातीची प्रतिक्रिया? सुरुवातीची प्रतिक्रिया हीच आहे की सैन्याने अभूतपूर्व देदीप्यमान असा विजय तुमच्या पदरामध्ये आणलेला आहे, तुमच्या दारापर्यंत आणलाय, त्याचं स्वागत करा. आणि ह्या यशाला झाकळून टाकणाऱ्या ज्या परंपरा आपल्याकडे विरोधी पक्षांनी जोपासलेल्या आहेत, त्यांचा नंगा नाच आता आपल्या डोळ्यांसमोर आपल्याला बघायला मिळणार आहे. तेव्हा त्याचा पाडाव करण्यासाठी तयार व्हा, नैराश्य झटकून टाका. हीच वेळ आहे. उठा, उभे राहा आणि तुमच्या कामासाठी तयार राहा. म्हणजे आपले आता संरक्षण तज्ञ डॉक्टर संजय राऊत आणि संरक्षण तज्ञ अरविंद सावंत वगैरे हे सगळे आज सक्रिय झाले. आणि मग डोनाल्ड ट्रम्पची मध्यस्थी कशाला घेतली, भारत काही मिंदा आहे का वगैरे अशा प्रकारची टीका झाली. पण एकूणच विरोधी पक्षांचा सूर आता असा आहे की सरकारने एकतर या युद्धाची किंवा या चकमकीची चर्चा करण्यासाठी एक विशेष संयुक्त संसदेचं अधिवेशन बोलवावं आणि त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी कराव्यात. तसंच पंतप्रधानांनी विरोधी पक्षांना, त्यांच्या नेत्यांना पुन्हा एकदा बोलून याच्याबद्दलचं सगळं ब्रीफिंग द्यावं. आणि पुन्हा त्याच्यात हा मुद्दा येणार आहे की अमेरिकेची मध्यस्थी भारताने का स्वीकारली. तर या प्रश्नांची तुम्ही काय उत्तरं द्याल, म्हणजे विरोधी पक्षांच्या या 3 मुख्य मुद्द्यांची? अमेरिकेची मध्यस्थी स्वीकारली असं एक चित्र निर्माण झालं आणि त्याचं कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की त्यांचे जे उपराष्ट्रपती होते त्यांनी सांगितलं की आम्ही गेले 48 तास काम करतोय आणि याच्यामध्ये काही होईल का प्रगती. भारत आणि पाकिस्तान यांचा जो सूर चढता चाललेला आहे त्याच्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो. अर्थात तुम्ही जर का बघितलं भारतीय सैन्याने असेल किंवा विदेश मंत्रालयाने जी काही स्टेटमेंट केली लोकांसमोर, त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही ट्रम्प यांचा उल्लेख केलेला तुम्हाला दिसणार नाही. आणि त्यामुळे भारताने ते सगळं ॲक्नॉलेज केलंय की नाही, इथेच मुळामध्ये मला शंका आहे. अर्थात ट्रम्प हे त्यांच्या पद्धतीने काहीतरी करत असतात आणि बोलत असतात, त्यांच्याकडून सोडून द्या. पण त्यांचे मार्को रुबियो हे तज्ज्ञ आहेत त्याच्यामधले, त्यांनी देखील जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावर सुद्धा विदेश मंत्रालयाने सध्या प्रतिक्रिया दिलेली नाहीये. आणि सगळा जो रोख होता त्याचा तो अणुयुद्धापर्यंत ही सगळी मॅटर गेली असती आणि म्हणून आम्हाला मध्ये पडावं लागलं, असा एक सूर दिसतोय आपल्याला. त्यामुळे भारत त्यांच्याकडे गेलेला नव्हता, असं सूचित केलं गेलेलं होतं की इंटेलिजन्स त्यांच्याकडेच आहे. मला वाटतं न्यूयॉर्क टाइम्सनी सुद्धा आज लिहिलंय त्याच्यावरती की जो इंटेलिजन्स उपलब्ध होता त्याच्या बेसिसवरती अमेरिकेने पुढाकार घेऊन दोघांची बोलणी केली. तेव्हा भारताने त्यांची मध्यस्थी स्वीकारली वगैरे म्हणणं मला तरी बरोबर वाटत नाही. आणि
आण्विक ह्याच्याबद्दल तर मी असं म्हणेन, की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, इव्हन वाजपेयींच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा पाकिस्तान अशा पद्धतीच्या काहीतरी करायला बघत होता आणि बिल क्लिंटन यांनी नवाज शरीफ यांना आपल्या देशात बोलवून घेतलं आणि त्यांची खरडपट्टी काढली होती. तुमचं लष्कर काय करतंय याच्याकडे तरी तुमचं लक्ष आहे का? म्हणून त्यांनी तंबी भरली आणि तो सगळा जो इफर्ट, त्यामुळे पाकिस्तान या थराला जाणार याची भारताने पूर्व तयारी केलेली असणार असा माझा समज आहे. हा काही आपल्यासाठी एक मोठा अनपेक्षित धक्का होता असं मी मानत नाही. आपलं लष्कर तो धोका समोर ठेवून त्यांच्या कारवाया ज्या काय आहेत त्या करत होतं. ही माझी धारणा आहे याच्यामध्ये. नेने सर पण आपल्याला जॉईन झालेले आहेत. खरं तर ते बाहेर होते, पण बहुतेक ते रस्त्यातनं चालता बोलता सहभागी झालेत असं दिसतंय. म्हणजे मागचं चित्र आलतंय. त्यामुळे नेने सर आपल्याला स्वागत आहे. आणि एक आपली सुरुवातीची प्रतिक्रिया की काल युद्धविरामानंतरही युद्ध सुरू झालं होतं, पण नंतर आता ते थांबलंय. पण आता एक वेगळ्या प्रकारचं राजकीय युद्ध आता त्याच्यातनं सुरू झालेलं आहे. तर त्याच्याबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? दोन दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे माझ्या मते पाकिस्ताननी युद्धविराम तोडला ही आपल्या फायद्याचीच गोष्ट झाली, कारण आपल्याला त्यांना आणखीन ठोकायला जागा मिळाली. तसं जर झालं नसतं तर हे अर्धवट काम झालं असतं. आणि दुसरं, ह्याच्यामुळे आता ट्रम्प पुरेपूर संतापले असतील अशी मानायला जागा आहे. आणि त्यांच्या संतापाचा आपल्याकरता पॉझिटिव्ह उपयोग जर करून घेता आला तर बघायचं आहे. परंतु मला वाटतं रिपब्लिकवरती हा इश्यू चांगला डिस्कस झाला की याच्यातली चीनची भूमिका काय आहे, आणि ती आपण काल फारशी डिस्कस केली नाही असं मला वाटतं. प्रोबॅबली चीनला अमेरिकेने मिडिएशन केलं हे आवडलेलं नाही आहे, आणि त्यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानाला बहुतेक साव्या भरल्या की असं चालायचं नाही, अमेरिकेला याच्यात प्लस पॉईंट मिळता कामाच नाही. आणि म्हणून त्यांनी हे सांगितलं की तुम्ही ताबडतोब पुन्हा हे सुरू करा, युद्धबंदी मोडा, आणि काय होईल ते बघून घेऊ. अर्थात ते बघून घेऊचा अर्थ म्हणजे चीन ॲक्टिव्हली मदत करेल का, तर मला वाटत नाही करेल. परंतु आपल्याला ती संधी मिळालेली आहे असंच मी मानीन. कदाचित असं असेल की नरेंद्र मोदींना पाकिस्तानी मनोवृत्तीची कल्पना आहे, त्यामुळे ते कितीही बडबडले तरी प्रत्यक्षामध्ये ते युद्धबंदी स्वीकारतील असं नाही, आणि ते आपल्या जुन्या कारवाया पुन्हा सुरू करतील. याच्यातला सर्वात मोठा फायदा हा झाला आहे की भारताने हे डिक्लेअरच करून टाकलेलं आहे की एनी टेररिस्ट ॲक्ट, आमच्यावरती कुठलाही आतंकवादी हल्ला झाला तर ते युद्धाला पुरेसं कारण होईल, आणि आम्ही त्याच्याहून फार मोठ्या प्रमाणावरती प्रतिक्रिया देऊ. आणि हे बहुतेक आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे असं मला वाटतं. अमेरिकेची अजून भूमिका स्पष्ट झालेली नाही आहे असं मला वाटतं. तुम्हाला काही वेगळी माहिती असली तर जरूर सांगा. ठीक आहे. स्वातीताई, एक गोष्ट म्हणजे तुम्ही याचा उल्लेख केला. एक मिनिट, माईक म्यूट कर. हा, पाकिस्तानमध्ये आज एक अमेरिकेचं विमान दृष्टीपथास आलं. असाच वेगवेगळे ओपन सोर्स इंटेलिजन्सचे वेगवेगळ्या संस्था आहेत की जे विमानांचं मॉनिटरिंग करतात आणि कुठे जातात त्याच्याबद्दल. तर तर असं म्हटलं जातं की ते विमान रेडिएशन चेक करण्यासाठी वगैरे आलेलं आहे. त्यातनं दोन थेअरीज मांडल्या जातात. एक थेअरी म्हणजे जो पाकिस्तानच्या खैबर पख्तूनवामध्ये काहीतरी एक भूकंप झाला 4.5 रिक्टर स्केलचा, तो भूकंप नव्हता, तर पाकिस्तानने ती अण्वस्त्र चाचणी केली होती. ही एक थेअरी. मला स्वतःला त्याच्यावर फारसा विश्वास नाहीये, कारण असं अण्वस्त्र चाचणी भूकंप एवढा फरक जगात आज त्याची मॉनिटरिंग आहे. पण जी दुसरी थेअरी ही आहे त्याच्यात एक असं मांडलं जातं की पाकिस्तानने पुन्हा अण्वस्त्र चाचणी म्हणजे अण्वस्त्रांचा वापर करायची धमकी दिली, आणि तेव्हा भारताने त्याला उत्तर म्हणून जिथे हे अण्वस्त्रांचे साठे आहेत किंवा तिथे भारताने हल्ला केला, आणि त्याच्यामुळे काही रेडिएशन तर झालं नाही ना, हे तपासण्यासाठी हे विमान होतं. या सगळ्याबद्दल काय माहिती सांगाल तुम्ही? त्याबद्दल माहिती अशी आहे की सरगोधामध्ये आपण जो हल्ला केला त्याच्या बाजूला किराणा नावाची एक टेकडी आहे, आणि त्या टेकडीच्या भूमिगत असलेले जे त्यांचं संपूर्ण एक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, तिथे जाण्यासाठी जवळजवळ 6 प्रवेशद्वारं जी आहेत ती आपल्याला उघडपणे दिसतात. गुगल मॅपमधून तुम्ही जर का बघायला प्रयत्न केलात किंवा सॅटेलाइट इमेजेसमध्ये. आणखी किती दरवाजे आहेत आपल्याला कल्पना नाही. तर इतकं गुप्त अशा पद्धतीने आणि खोलवर गेलेलं हे जे साईट आहे ते न्यूक्लिअर स्टोरेज साईट म्हणून वापरलं जात होतं. न्यूक्लिअर स्टोरेज साईटमध्ये काय काय नेमकं स्टोअर झालेलं आहे आपल्याला कल्पना नाही. पण ज्या वेळेला अशा प्रकारे पाकिस्तान
न्यूक्लिअर वेपन्स जी आहे ती अंमलात आणू शकेल अशी आशंका जर का भारतीय लष्कराच्या मनात असेल तर, किंवा मग सर्वदा हा सुद्धा एक महत्वाचा एअरबेस आहे हे गृहीत धरून तिथे हल्ले केले गेलेले होते, परंतु केवळ एअरबेसवरती नाही, धावपट्टी उद्ध्वस्त झाली असं नाही, तर किराणा टेकडीवरती हल्ले केले गेले असं म्हणतात. आणि ती जी सगळी भूमिगत असलेली जी स्टोरेज व्यवस्था आहे तिथे जाणारा एक बोगदा होता, भुयार होतं, ज्याला टनेल म्हणतात, त्या टनेलवरतीच हल्ला करून तो उद्ध्वस्त केलाय, म्हणजे आतमध्ये जाण्याचा मार्ग बंद केलाय. आता हे करत असताना जर का त्या स्टोरेजला काही धक्का लागला असेल आणि त्याच्यातून भूकंप झाला असेल अशी शंका जर का अमेरिकनांना आली असेल तर त्यांचं विमान तिथे रेडिएशन झालेलं आहे का हे चेक करण्यासाठी आलेलं आहे. या सगळ्या सोर्स न्यूज आहेत, याचा कोणीही निर्वाळा देत नाही किंवा त्याला कोणी अजून कन्फर्मेशन दिलेलं नाही. अमेरिकन सूत्रांकडून कदाचित त्यांची जी काय फाइंडिंग असतील ती 1-2 दिवसामध्ये पुढे येतील आणि त्याच्यावरती आपण जास्त बोलू शकू. पण ही घटना अत्यंत बोलकी असं मला वाटतं. मला वाटतं संपूर्ण जगामध्ये अशा प्रकारे न्यूक्लिअर स्टोरेजवरती असा हल्ला करणारा भारत हे पहिलं राष्ट्र ठरलेलं आहे. आणि त्यांचा हल्ला रोखून धरायला पाकिस्तानला सपशेल अपयश आलेलं आहे. ही आपल्या लष्कराची सर्वात मोठी कामगिरी आहे असं मी समजते. मला नेने सरांना प्रश्न विचारायचा आहे की जे आज बातमी आहे की 20 लोकांना अटक करण्यात आलेली आहे काश्मीरमध्ये, की जे इकडे राहून पाकिस्तानला माहिती पुरवत होते किंवा कोऑर्डिनेट्स पुरवत होते, आणि म्हणजे एका प्रकारे युद्धामध्ये हा सगळा भाग आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाहीये. आणि त्याच्यामुळे भविष्यात जेव्हा अशा प्रकारचं युद्ध होईल किंवा तेव्हा हे होईल तेव्हा घरभेदी शोधण्याची ही वेळ आहे का? म्हणजे एकीकडे हा 20 लोकांना पकडलं तो एक भाग झाला, दुसरं म्हणजे अनेक ट्विटर हँडलवर जवळपास 8,000 ट्विटर हँडलवर तात्पुरती बंदी आपण ट्विटरकडनं घातली गेलेली आहे. वायर सारखी काही ऑनलाईन वर्तमानपत्र होती की ते उघड म्हणजे सरकारवर टीका करणं हा एक भाग झाला, पण उघड देशविरोधी अजेंडा राबवत होते या कारणासाठी बंदी घातलेली आहे. तर हे जे सगळं चित्र म्हणजे या युद्धाच्या किंवा या चकमकीमध्ये हे घरभेदी कोण आहेत ते उघड झालं, तर या सगळ्याचा बंदोबस्त कशा प्रकारे केला पाहिजे, काय याच्यातनं चित्र समोर येतं? मला असं वाटतंय की यावेळेला सरकारने नुसता बंदोबस्त गुप्तपणे न करता पब्लिकली या लोकांना धरून त्यांना धडक भरेल अशी काहीतरी कृती करायला हवी. भारत हे एक फार सॉफ्ट स्टेट आहे असं दहशतवादी मानायला लागलेले आहेत. ते काय वाटेल ते या देशात करतात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली आपण त्याला सरळ सरळ कंडोन करत जातो, त्याला माफ करत जातो. आता ही माफीची वेळ संपलेली आहे, हे दाखवण्याची वेळ आलेली आहे. पब्लिकली यांना पकडून आणि त्यांच्या घरादारावरती मग बुलडोजर फिरवले तसे बुलडोजर फिरवायला पाहिजे. कोर्टानंतर मध्ये आलं तर कोर्टालाही काहीतरी आपल्याला सांगायला लागेल की हा इमर्जन्सी पिरियड आहे. खरं म्हणजे मोदी सरकार इमर्जन्सी पॉवर्स हातात का घेत नाही आहेत या पिरियड करता, हे मला एक कोडच आहे. माझ्या मते आता पब्लिक ओपिनियन, परदेशांचं ओपिनियन, आंतरराष्ट्रीय वगैरे सगळं जरा बाजूला ठेवून भारताची सुरक्षा ही पहिली धरली पाहिजे. आणि हे घरभेदी सगळे आहेत यांना उखडूनच काढलं पाहिजे. नुसतं उखडून नाही, यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना सुद्धा मारलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की महबूबा मुफ्ती आणि फारुख अब्दुल्ला हे स्पष्टपणे बोलायला लागले की दहशतवाद्याच्या वडिलांची काय चुकी आहे, ती चुकी आहे की नाही हे नाही, पण उरलेल्या लोकांनी आपल्या मुलांना दहशतवादापासून रोखावं असं जर वाटलं असलं तर या वडिलांना सुद्धा शिक्षेची झळ भोगायला लागली पाहिजे. आपण यातलं काहीच करत नाही आहोत आणि यांनी ही सगळी विषवल्ली फोफावत चाललेली आहे. पुन्हा आपल्याला हे खूप महागात पडेल, कारण हे जे लोक असतात यांना स्पॉटर्स म्हणतात. हे कुठे बॉम्ब पडला आहे हे सांगतात आणि कुठे मिसाईल नीट पडलं नाही आहे त्याची पण माहिती देतात. या लोकांना शक्य तितक्या लवकर डांबून लोकांपुढे एक्झाम्पल आणलं पाहिजे की या लोकांनी इथे जे काम केलं ते कुठल्याही तऱ्हेने माफ करण्याजोगं नाही आहे. उलट हे आणि यांचे सगळे पाळीमुळं यांना जास्तीत जास्त शिक्षा, आणि आत्ता शिक्षा हीच आहे, यांची घरदारं उद्ध्वस्त करा, म्हणजे इतर लोक जे हे करायला जात असतील त्यांना काहीतरी चाप बसेल. हल्ली कोणाला भीतीच राहिलेली नाही, काय वाटेल ते बोलतायत आणि सरकार ते ऐकून घेत आहे. ही परिस्थिती आता बदलण्याची वेळ आली असं माझं स्पष्ट मत आहे. नक्कीच. स्वातीताई, आज एक इंडियन एक्सप्रेस मध्ये सी राजमोहन म्हणजे यांना बऱ्यापैकी गांभीर्याने घेतलं होतं. त्यांचा एक लेख आलेला आहे आणि त्याच्यात त्यांनी काय बदललं आणि काय कायम राहिलं याच्याबद्दल त्यांनी लेख लिहिला आहे. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलं की या चकमकीत, या युद्धामध्ये
भारताची पाकिस्तानवर असलेली एज म्हणजे भारत पाकिस्तानपेक्षा किती सरस आहे हे दिसून आलं. पण ती जी गॅप आहे म्हणजे जरी भारताची अर्थव्यवस्था 10 पट जास्त असली, संरक्षणावरचा खर्च 5 पट जास्त असला, तरी ही दरी अजून एवढीही मोठी नाहीये की भारत पाकिस्तानवर स्वतःहून युद्धबंदी थोपवू शकेल किंवा लादू शकेल आणि त्याच्यामुळे कुठेतरी ह्या थर्ड पार्टी इंटरव्हेन्शनची गरज पडली. म्हणजे भारत पुढे निश्चितपणे गेलेला आहे, पण तेवढाही पुढे गेलेला नाहीये की पाकिस्तानला स्वतःच्या जीवावर रोखू शकेल. याबद्दल काय वाटतं तुम्हाला? नाही, मी त्याबाबत सहमत नाहीये. म्हणजे जर का आपल्या लष्कराला संपूर्ण मोकळीक तर दिलेलीच होती. ही युद्धबंदी जर का मध्ये आली नसती, तर तुम्हाला अतिशय वेगळं चित्र दिसलं असतं. आणि पाकिस्तान सरकार स्वतःहून शरणागत पत्करलेली आपण बघितली असती. जसं त्यांनी 71 साली केलं, त्यांच्या मागे मोठी अमेरिका होती. 7वं फ्लीट दाखल झालेलं होतं आरमार अमेरिकेचं आणि इतकं सगळं असून सुद्धा त्यांना जी शरणागती तीच अवस्था इथे सुद्धा आली असती. आत्ताच्या क्षणी आंतरराष्ट्रीय राजकारण अशा अवस्थेमध्ये आहे की त्यांना वाचवणाऱ्या अनेक मोठ्या शक्ती आहेत. आपल्याला माहिती आहे पाकिस्तानला जवळ-जवळ 1,00,000 ड्रोन दिले गेलेले आहेत असं म्हणतात. त्यातले 1000-2000 त्यांचे वापरून झाले, उरलेले 98,000 अजून त्यांच्या आता संग्रहामध्ये पडलेले आहेत. आणि हे दिले कोणी? हा प्रश्न आहे. तो देणारा जो आहे त्या देशाचं नाव तुर्कस्तान आहे असं सांगितलं जातंय. मग या तुर्कस्तानकडे इतके ड्रोन कुठून आले आणि त्यांच्याकडे पाठवणारे जे देश आहेत ते तिथे युरोपात बसले त्याची आपल्याला कल्पना आहे. तेव्हा पाकिस्तानच्या मागे फार मोठी माणसं आणि फार मोठ्या शक्ती उभ्या आहेत. ही त्याच्यातली अडचण आहे. मला नाही वाटत की लष्करी कुवत किंवा सामर्थ्य याच्याशी तो भाग जोडलेला आहे. तो थोडासा राजकीय दृष्ट्या जातो. निश्चित मला नेने सरांना विचारायचं आहे कारण त्यांनी चीनचा उल्लेख केला. म्हणजे दोन गोष्टी याच्यामध्ये समोर आलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे अर्थात मी माध्यमात काय बातमी चर्चेला आली ती सांगतो, त्याच्याबद्दल काही माझं मत मांडत नाहीये. की पहिल्या दिवशी ज्या सगळ्या बातम्या आल्या की पाकिस्ताननी भारताची विमानं पाडलेत किंवा त्याचा आधार म्हणून असं एक होतं की आज अमेरिकेचीच फक्त जगात आतापर्यंत परिस्थिती होती की दर 15 मिनिटांनी कुठल्याही जागेचा फोटो काढणं, व्हिडिओ काढणं हे अमेरिकेला शक्यतो एवढे सॅटेलाइट अमेरिकेचे आकाशात आहेत. अमेरिकेला आता तोडीस तोड चीनची ही यंत्रणा उभी राहिलेली आहे की एखादी जागा त्याचे सातत्याने फोटो काढणं म्हणजे आणि दुसरं म्हणजे याच्यातले जे कम्युनिकेशन होतं कॉकपिट मधलं किंवा इतर ते कम्युनिकेशन पकडण्याची जी ताकद म्हणजे तेवढीची सज्जता आणि चीन ही अशा प्रकारचं आपलं इन्फ्रास्ट्रक्चर चीनने उभं केलेलं आहे पाकिस्तानला देतोय. त्याच्यामुळे पाकिस्तानला जो थोडासा जे काही फायदा झाला त्याचा हा एक मुद्दा होता. आणि दुसरा मुद्दा त्याला जोडून विचारायचं होतं की आता हा युद्धविराम होत नाहीये तर बांगलादेशमध्ये शेख हसीनांच्या आवामी लीग पक्षावर बंदी घालण्यात आलेली आहे तिथल्या सरकारनी. म्हणजे जसं काल हे युद्धबंदी मोडण्यात चीनचा मागे काहीतरी हात होता असं रिपब्लिकवर सांगितलं, तसं आता बांगलादेशमध्ये पुढची खेळी झालेली आहे का? चीनचा याच्यामध्ये काय अँगल आहे नेने सर? तुम्ही अनम्यूट करा. चीनची इच्छा निश्चितपणे भारताला याच्यात अडकवून ठेवण्याचीच आहे आणि भारत जर अडकला तर भारताची प्रगती खुंटते आणि चीनचा मार्ग सुकर होतो हे आपल्याला माहिती आहे. तर त्याला जेवढ्या प्रयत्नांनी भारताला अडकवता येईल तेवढ्या प्रयत्नात ते अडकवतायत आणि अमेरिकेला हे कळत असून वळत नाहीये अशी काहीतरी विचित्र परिस्थिती झालेली आहे. मला वाटतं आपण आता याच्यापासून थोडंसं लांब जाऊन चीन काय म्हणेल ते म्हणू, पण अमेरिका काय म्हणेल ते म्हणू, आम्हाला करायचं तेच आम्ही करू हे सांगण्याची वेळ आता आलेली आहे असं मला वाटतं. कारण आपण दिसतो तेवढे वीक नाही आहोत हे आता माझ्या मते आपल्या जनतेलाही कळलेलं आहे, आपल्या नेत्यांनाही कळलेलं आहे. तेव्हा कुठेतरी आपण हे सगळं अतिशय जोरामध्ये चीनचा मुलाहिजा न ठेवता करायला पाहिजे आणि बांगलादेश सीमेवरती काहीतरी गडबड तर होणारच आहे. ती गडबड होण्याकरता बहुतेक आपलं सैन्य तयार आहे. कदाचित हीच वेळ असेल की जरा इथनं उसंत मिळाली की बांगलादेशात घुसून मुक्तीवाहिनी 2 हा प्रयोग करायला काही हरकत नाही. कारण शेख हसीनांचे सगळे काही साथीदार अजून निष्प्रभ झालेत असं मला वाटत नाही. तर कुठेतरी हे करायला पाहिजे, नाही तर भारत नुसतं बोलण्यात महासत्ता आहे असंच लोकांचं मत होईल असं मला वाटतं. ओके. आज नाही, हा साधे तुम्हाला काय चीनच्या बोलायचंय? हां, चीनच्या बाबतीत मी असं सांगेन की ती जी काय ते टेक्नॉलॉजिकल सुपिरियॉरिटी चीनकडे आहे आणि त्यांनी ती पाकिस्तानला दिली ते म्हणतायत. त्या चीनची सुपिरियॉरिटी काय आहे ती त्यांच्या सिस्टीम कशा फेल गेल्या त्याचं सगळ्या जगाने प्रात्यक्षिक बघितलेलं आहे. भारताचं
एकही ड्रोन त्यांना अडवता आलेला नाही ती सिस्टीम, आणि त्या आपण उडवू शकलो सगळ्या, पूर्ण नेस्तनाबूत केल्या. एका नाही, मल्टिपल शहरांमध्ये ते झालं. त्याच्यामुळे चीनकडे फार मोठा काहीतरी टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्स आहे. हा जो एक आभास केला जातो, त्याला आपण यशस्वीरित्या तडा दिलेला आहे असं मला वाटतं. चीनचं आव्हान जे आहे ते त्यांच्या संख्यांमधून जास्त आहे, किंवा त्यांचं ज्या आर्थिक ताकद आहे त्याच्यातून आहे. आर्थिक ताकद सुद्धा आता मर्यादित होत चाललेली आहे. त्याच्यामुळे चित्र बदलतंय असं मला वाटतं. याच्यामध्ये एक रशियाचा विषय येणं स्वाभाविक आहे, कारण म्हणजे माझं याच्यामध्ये कदाचित आकलन तुमच्या दोघांपेक्षा थोडंसं वेगळं असेल, कारण रशियाने घेतलेली भूमिका म्हणजे तो म्हणजे काल हे सगळं युद्ध होत असताना रशियामध्ये शी जिनपिंग आणि व्लादिमीर पुतीन एकत्र होते, आणि त्याच्यात त्यांनी रशियाचा नाझी राजवटी विरुद्ध विजयाचे 80 वर्ष झाली तेव्हा पुतीन यांनी भाषण केलं. त्याच्यात भारताचा उल्लेख नव्हता, पण कशा प्रकारे चीननी या लढ्यात मदत केली वगैरे, अर्थात ते स्वाभाविक आहे. पण इथे मुद्दा आहे की जरी रशियाने भारताला समर्थन दिलं असलं तरी आज रशियाची ही परिस्थिती आहे का की भारताला मदत करायची, कारण जे S-400 आपण रशियाकडनं विकत घेतलेत त्याच्या डिलिव्हरी म्हणजे पहिली सिस्टीम आली, पण त्यानंतरची जी ऑर्डर आहे ती अजून रशिया पूर्ण करू शकत नाही, कारण रशिया स्वतःच युक्रेन मधल्या युद्धात अडकलेला आहे. आणि आज रशियावर वेळ आलेली आहे की इराणकडनं अनेक प्रकारची शस्त्रास्त्र रशिया आयात करतोय, कारण वेगवेगळ्या प्रकारच्या निर्बंधांमुळे म्हणजे रशियाकडे नो हाऊ असलं तरी बनवण्यासाठी जे पार्ट्स आणि असतात ते रशिया बनवू शकत नाहीये. हा त्यातला एक पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा रशियाच्या बाबत बोलला तो की रशिया आणि चीन यांचं सहकार्य असल्यामुळे शेवटी रशियाच्या शस्त्रास्त्रांमध्ये चीनी पार्ट्स असण्याची जी एक गोष्ट आहे. आणि तिसरी गोष्ट याच्यामध्ये जर अमेरिका आणि चीनला जर एक हात मिळत असेल या सगळ्या म्हणजे वाटाघाटीत वगैरे, तर मग रशियाची याच्यामध्ये काय भूमिका राहते. तर रशिया आणि भारत म्हणजे जरी मैत्री अभेद्य असली आणि पुतीन लवकरच भारतात येणार असले तरी व्यावहारिक दृष्ट्या म्हणजे आपल्याला जे डिफेन्स अपग्रेडेशन करायचंय त्याच्यात रशियाची किती मदत होऊ शकेल. मला असं वाटतं की कसं आहे ना, की जेव्हा संकट तुमच्यावरती सुरू असतं त्यावेळेला तुम्हाला अनकंडिशनल मदत करणारी माणसं फार क्वचित मिळतात. हा आपला वैयक्तिक आयुष्यातला पण अनुभव आहे, आणि देशाच्या आयुष्यामध्ये तेच असतं. म्हणून आपली किती अर्थव्यवस्था मोठी झालेली असली, आर्थिक ताकद आहे, लष्करी ताकद आहे, राजकीय ताकद आहे आजच्या घडीला, असं असलं तरी सुद्धा अंतिमरित्या जर भारताचं स्थान वरती जाणार असेल जागतिक सगळ्या बाजारामध्ये, तर तुम्हाला मोडते घालायला तुमचे बेस्ट फ्रेंड सुद्धा येणार आहेत, हे विसरू नये आपण. कारण सरते शेवटी कोणाची इच्छा असेल, चीनला जसे तुम्ही वर यायला नको आहात, अमेरिकेला नको आहात, तसंच रशियाचं म्हणणं आहे आणि तसंच युरोपाचं म्हणणं आहे. त्यामुळे ज्याला नेट स्वरूपामध्ये कुठूनही मदत न घेता स्वबळावरती तुम्हाला उभं राहता येतंय का, प्रश्न असणार आहे. कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. S-400 जो सिस्टम आहे त्याच्यामधला इलेक्ट्रॉनिक्स पार्ट जे आहेत ते त्यांनी चीनकडूनच घेतलेले आहेत. आणि हाच एक मुद्दा अनेक वेळेला जेव्हा आपण खरेदी करणार होतो तेव्हा सुद्धा बोलला गेला की ऐन तुमचं जर का चीनशी युद्ध झालं तर S-400 तुमच्या उपयोगाला येईल का, कारण ते त्याच्यामध्ये काही इलेक्ट्रॉनिक पार्ट असल्यामुळे काही करू शकतात. तर अशा सगळ्या शंका असतात. पण आजच्या घडीला भारताने आपला आकाशतीर सुद्धा निर्माण केलेला आहे, त्याच्याही काही मर्यादा असतील म्हणून आपण S-400 घेतली. पण तरी सुद्धा काही ना काहीतरी आपण पर्याय उभा करू शकतो अशी परिस्थिती आहे. रशियावरती अवलंबून राहता कामा नये. रशिया स्वतःच थोडाफार दुबळा झालेला आहे. तो जे तेल आपल्याला देतोय आणि आपला मोठा व्यवसाय झालेला आहे त्याच्याबद्दलच खरं म्हणजे आपण समाधानी असायला पाहिजे. त्याच्या पुढे काही होणार असं वाटत नाही. नेने सरांना हा प्रश्न विचारतो, पण म्हणजे रशियाबद्दल कमेंट घेतो, पण त्याच्यामध्ये एक आता ब्रेकिंग न्यूज समोर येते की बारमेरमध्ये पुन्हा ड्रोन्स दिसलेले आहेत. अर्थात आपण त्याच्याबद्दल तर्क नको लढवूया, अधिकृत जी काही बातमी येईल त्याचा विश्वास ठेवूया. पण काही ठिकाणी बातमी आलेली आहे की बारमेरमध्ये पुन्हा पाकिस्तानी ड्रोन्स दिसलेले आहेत. नेने सर, रशियाबद्दल तुम्हाला काय वाटतं? माझ्या मते रशियाची आपल्याला मदत करायची इच्छा नक्कीच आहे, पण सध्या घरचं झालं तेवढं आणि व्याहानी झाडलं घोडं अशी परिस्थिती रशियाची झालेली आहे. त्यामुळे खूप त्याच्यावरती आपल्याला अवलंबून राहता येणार नाही. आपल्याला आपलीच शक्ती वापरून काहीतरी करायला लागेल. चीनच्या तंत्रज्ञानाबद्दल आत्ता जे तू म्हणलास त्याच्याबद्दल मला फक्त एवढं सांगायचं आहे की मंगलयान जेव्हा आपण पाठवलं त्यावेळेला मंगलयानचे जे लीडर होते त्यांनी एक भाषण सांगितलं होतं
ते म्हणले आपली त्याला इव्ह ड्रॉपिंग म्हणतात, संभाषणं ऐकणं, ही क्षमता इतकी चांगली झालेली आहे की पाकिस्तान आणि चीनचं संभाषण फोनवर काय झालं ते आपण सगळं हुबेहूब त्यांच्या हॉटेलमधनं सुद्धा ऐकू शकलो होतो. त्यामुळे आपली काही इतकी वीक नाही आहे क्षमता. त्यामुळे त्या क्षमतेबद्दल चीननी मदत पाकिस्तानला करायलाच पाहिजे, कारण पाकिस्तानकडे काहीच नाही आहे. परंतु आपण त्या दृष्टीने माझ्या मते बऱ्यापैकी स्वयंपूर्ण आहोत. रशियाचं म्हणशील तर रशियाकडे तेवढी शक्ती आता उरलेली नाहीये, तरी जमेल तेवढी पुतीन मदत करीलच. ओके. स्वदेश सिंग पण या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. जरा कृपया आपले माईक ज्यांना शक्य असेल त्यांनी बोलणं झाल्यावर ऑफ करावं, कारण नाहीतर तो इको येतो. स्वदेशी, आज हम चर्चा कर रहे हैं कि युद्ध विराम के बाद का युद्ध, उसमें 3-4 प्रमुख मुद्दे हैं. एक, अभी भारत के प्रतिपक्ष विपक्ष के कई नेता यहाँ पे शिवसेना उबाटा रहेगा या मल्लिकार्जुन खड़गे रहेंगे, या और नेता है उनका भी बयानबाजी शुरू हो गई. उन्होंने कुछ डिमांड्स रखी है कि एक संसद का सत्र बुलाया जाए और ट्रम्प का जो ये जो मध्यस्थी हुई है वो क्यों, उसके ऊपर सवाल उठाया जाए, वो एक मुद्दा है. दूसरा है कि जम्मू कश्मीर में 20 लोगों को एसआई ने डिटेन किया है क्योंकि उन्होंने पाकिस्तान को इनपुट्स पहुंचाए. और तीसरा मुद्दा है इसमें चीन का एक हस्तक्षेप, खास करके जो युद्ध विराम डिले हुआ उसमें, और अभी बांग्लादेश में भी आवामी लीग पे के ऊपर बैन लगाया जा रहा है. तो इस सब चीजों में चीन की भूमिका, आपका एक विस्तृत टिप्पणी. देखिए, जो पहले तो बहुत ही थोड़ा सही आवाज मुद्दे आप उठाए। हाँ, हाँ जी, आवाज़ आ रही है मेरी? हाँ. तो जो जो गिरफ्तारियां हुई हैं, जो पहले जांच हुई और उसके बाद वो इन्वेस्टिगेटिव एजेंसी की तरफ से जो टेररिस्ट एसेट्स थे, वो बहुत ही वेलकम इनिशिएटिव है गवर्नमेंट का. ऐसा हो जाना चाहिए था काफ़ी पहले भी, और ये लगातार चलते भी रहना चाहिए कि जो सीमा पार उस तरफ बैठे लोग हैं उनका तो पता रहता है, कई बार इधर का पता नहीं रहता. आपने देखा होगा पूरे देश में ऐसे बहुत से लोग पता चले जो कि 20-20 साल से भारत में रह रहे हैं और पाकिस्तान के लोग थे, उनका वीज़ा से पता चला. ऐसे बहुत सारे लोग इस तरह रहते हैं, तो उनके बारे में सोचना चाहिए सरकार को. हाँ, तो ये तो बहुत ही ज़रूरी काम हुआ है जम्मू कश्मीर को लेकर, और ये मुझे लगता है कि देश के अलग अलग हिस्सों में भी ऐसे स्लीपर सेल्स हैं, उनके बारे में भी पता करना चाहिए. विपक्ष की जहाँ तक भूमिका की बात है, तो विपक्ष ने 2-3 दिन तो बहुत ही अच्छे तरीके से अपनी जिम्मेदारी निभाई थी, लेकिन अभी ऐसा लग रहा है कि फिर जब आपने देखा होगा कि एक समय नेहा सिंह राठौर का तो वीडियो चलाया तो समझ में भी आता है कि चलो वो कोई पद पे बैठी महिला नहीं है, लेकिन मल्लिकार्जुन खड़गे जी का वीडियो भी इंटरनेशनल मीडिया और खासकर कि पाकिस्तान मीडिया में चलाया गया कि भाई ये हो सकता है कि स्टेट स्पॉन्सर्ड ही जो अटैक हुआ हो पहलगाम का. स्वदेश जी, थोड़ा ऊंचा, लोगों को इशारा सुनाई नहीं दे रहा है, थोड़ा बात कर किया. सकते हैं. तो इस पे विचार करना चाहिए कि विपक्ष की भूमिका कैसी होनी चाहिए, कि वो किस तरह के बयान दें जिससे कि देश को हानि नहीं पहुंचे. उनके बयान को अगर इंटरनेशनल मीडिया और खासकर कि पाकिस्तानी मीडिया और चाइनीज़ मीडिया कोट करता है, तो उन्हें भी समझना चाहिए कि वो किस तरह की बातें कह रहे हैं. ये हमारे सभी विपक्ष के साथियों को समझना चाहिए. बहुत ही गैर जिम्मेदारी भरे बयान उनके होने चाहिए. ऐसे लगना चाहिए कि हम लोग सब एक साथ देश के साथ खड़े हैं, चाहे वो महाराष्ट्र का नेता हो या दिल्ली के नेता हो या केंद्र के नेता हों, ऐसा लगना चाहिए. तो इस पे भी ध्यान करने की ज़रूरत है. सारे राष्ट्रीय नेतृत्व को सर्वदलीय बैठक एक बार फिर से बुलाई जाए. विशेष सत्र की जहाँ तक बात है, तो सरकार लगातार सुबह शाम प्रेस ब्रीफिंग में और सारी चीज़ों में सारी बात बता रही है, और उसने कभी भी नहीं कहा है कि युद्ध विराम हो गया तो सारी चीज़ें ख़त्म हो गई हैं. स्ट्रेटजिकली अभी सारे काम उसी तरीके से, ऑपरेशन जो सिंदूर है 2 वो अभी ख़त्म भी नहीं हुआ है. ये एयरफोर्स की तरफ से प्रेस रिलीज जारी की गई है. तो ये सब चलता रहेगा. और अगली जो बात आपने कही बांग्लादेश में जो अवामी लीग के ऊपर, तो ये जो कार्यवाहक सरकार है वो जिस तरह के कदम उठा रही है उससे बहुत ज़्यादा अपेक्षा नहीं की जा सकती. जब वो स्टूज बन के शायद ISI का या चाइना का या डीप स्टेट का किसकी स्टूज बन के वो काम कर रही है, ये समझना पड़ेगा. हम लोगों को भी उसी तरीके से बात करनी होगी. आपको यहाँ कि बांग्लादेश के जो रक्षा मंत्री हैं, उनके एक स्ट्रेटजिक एडवाइज़र थे, उन्होंने कहा कि अगर भारत कोई आक्रमण करता है पाकिस्तान पे, तो बांग्लादेश को भी इस ईस्टर्न फ्रंट से आक्रमण करना चाहिए. यानी कि जहाँ पे उनको ज़रूरत भी नहीं थी बोलने की, एक दबाव बनाने की राजनीति वो कर रहे हैं. और इसको मान लेना चाहिए कि जो सारी चीज़ें इसके पीछे कहीं ना कहीं चाइना का एक बहुत बड़ा हाथ है. चाहे वो अजरबैजान या टर्की का मामला हो, चाहे बांग्लादेश से कोई बयान आता हो, या बांग्लादेश में आवामी लीग जैसे किसी पार्टी पे, क्योंकि जो
6 महीने पहले का माहौल था, अगस्त का माहौल था, वो अब कम हुआ है। और बांग्लादेश का जो समाज है वो एक अलग प्रकार का समाज है। वहाँ पे रेडिकल इस्लाम में भी जो रेडिकल फोर्सेज है वो अभी भी बहुत मेन स्ट्रीमिंग उसकी हो रही है। ये जो पिछले 9-10 महीने गुजरे हैं इसमें बहुत मेन स्ट्रीमिंग हुई है। फिर भी बहुत बड़ा समाज है वहाँ का मुस्लिम समाज, जो जागृत समाज है और जो चेतना के साथ काम करता है। अब वो सवाल उठाएगा और वो चुनाव के लिए बात करेगा। और इन्होंने खुद भी डेट खुद ही दी हुई है, जो कार्यवाहक वहाँ पे हेड ऑफ द गवर्नमेंट है यूनिस जी, कि 2026 तक हम चुनाव कराएंगे। उसके लिए उनको प्रक्रिया बैक हैंड से शुरू करनी पड़ेगी कैलकुलेशन में। तो उसके लिए वो पहले ही, अगर अवामी लीग जैसी कोई पार्टी ख़त्म हो जाती है या टूट जाती है तो वो उनके लिए, जिसके लिए वो काम कर रहे हैं उनके लिए बहुत आसान हो जाएगा। तो ये सारी चीज़ों को देखते हुए, सारी चीज़ों को आपने बहुत अच्छे से जोड़ा है। ये सब चीज़ें कहीं ना कहीं आपस में जाके जुड़ती हैं कि साउथ एशिया में किस तरह से इंस्टेबिलिटी रखी जाए। भारत जो एक एशियन पावर और वर्ल्ड पावर के रूप में उभर रहा है, उसको ये दिखाया जाए कि भाई इसके अपने बॉर्डर सिक्योर नहीं है, इसके अपने पड़ोसी से संबंध नहीं है, इनसे अपने पड़ोसी नहीं समझते। तो इस प्रकार की एक रणनीतिक तौर पे ये सारी चीज़ें की जा रही है और इसको इंटरनेशनल मीडिया में लाया जा रहा है। तो ये इस सब चीज़ों को बहुत ही, तो यानी कि जो फ्रंट पे जो वॉरफेयर हो रहा है बॉर्डर पे, वो तो समझना ज़रूरी है ही, उसको ठीक से प्रतिकार करना चाहिए। लेकिन उसके साथ साथ जो ये मिस इन्फॉर्मेशन, डिस इन्फॉर्मेशन की जो कैंपेन है, जो अलग अलग तरीके से आती हैं, जो मीडिया में जो चीज़ें चल रही हैं, उसको भी सही तरीके से काउंटर करने, समझने और उसके रिस्पॉन्स से पहले कि हम अपना कोई बात अगर कर दें मीडिया में जो बहुत ही जो कारगर सिद्ध हो सके, ऐसे कुछ चीज़ें हम लोगों को भी इंटरनेशनल मीडिया में सोशल मीडिया पे डालनी चाहिए, जिसको बाकी लोग फॉलो करें, ना कि हम ही। कभी भी आप फॉलो करेंगे तो आप पीछे रहेंगे। तो ऐसा करने की ज़रूरत है। धन्यवाद स्वदेश जी। मैं स्वातिताई से पूछना चाहता हूँ की स्वातिताई, एक आपल्याला लहानपणी आपण हनुमानाची गोष्ट ऐकली होती की बाल हनुमान जेव्हा म्हणजे त्याला स्वतःच्या शक्तीची कल्पना नव्हती तेव्हा सूर्यबिंब बघितल्यावर एक ते मोठं सफरचंद आहे की अशा प्रकारे सूर्य पकडायला त्यांनी झेप घेतली होती, पण नंतर त्यांच्यावर आघात झाला होता आणि मग जाणीव झाली होती शक्तीची जाणीव। म्हणजे तसं थोडंसं भारताच्या बाबतीत या संघर्षात होताना दिसतंय का? म्हणजे मला आठवतंय 4-6 महिन्यापूर्वी आपले परराष्ट्र व्यवहार मंत्री युरोपला सल्ला देत होते की युरोप कशा प्रकारे त्यांचं डबल स्टँडर्ड आहे। अगदी गेल्या आठवड्यातही हे होतं आणि भारत एक कशी, आम्ही रशियाकडनंही तेल घेतो आणि अमेरिकेशी संबंध ठेवतो। आता जेव्हा हे झालेलं आहे आणि स्वाभाविक आहे की प्रत्येक देश त्याच्या त्याच्या स्वार्थानुसार, त्याच्या त्याच्या राष्ट्रीय हितानुसार अशा संकटकाळी भारताला किती मदत करायची का नुसतं मदत केल्याचं एक आभास निर्माण करायचा असं वागतो। तेव्हा आता हा युद्धविराम झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला थोडंसं उजळणी करून की आपल्याला एक नवीन प्रकारे कॅल्क्युलेशन करायची गरज आहे का, असं वाटतंय का तुम्हाला? कारण याच्यातनं पुन्हा मित्रांमधले कोण खरा मित्र आणि कोण कमी मित्र, तर आता हे काय, कोणते देश आपल्या अधिक जवळचे मित्र म्हणून या सगळ्या संघर्षात पुढे आले आणि कोणते देश हे तोंड देखले मित्र म्हणून समोर आले, काय वाटतं? मला वाटतं की जवळचे मित्र म्हणून एक मी इस्रायलचं नाव 100% घेईन आणि दुसरा रशिया, ज्यांनी थेट मदत केली नाहीये पण मॉरल सपोर्ट दिलेला आपल्याला दिसतो। अमेरिकेने आता त्यांनी दाखवलंय की आम्ही युद्धबंदी करायला उत्सुक आहोत आणि मध्यस्थी करायला वगैरे। तर तो रोल जो आहे तो त्यांचा मला वाटत नाही की मनापासूनचा आहे किंवा काही ना काहीतरी मागे त्यांच्या हेतू आहे ते सगळं करण्याचा, जो आज उघड झालेला नाहीये। त्याच्यामुळे हे मित्रत्वाचं तुम्ही जे म्हणलात की बाल हनुमानाला ते एक सफरचंद वाटून त्यांनी उडी घेतली आणि ते पूर्ण झालं नाही किंवा त्याच्यामधल्या अडचणी त्याला नंतर कळल्या, अशी भारताची मनोवस्था आहे का, असा तुमचा एक प्रश्न मला हो, वाटला। हो. तर त्याबाबत मला असं म्हणायचंय की याचा अर्थ असा होतो की आपल्या ताकदीचा अंदाज भारताला आहे का नाही, असं एक आपण सूचित करतोय। तर एक प्रकारे मी म्हणेन की ज्या पद्धतीने तुम्ही आणि त्याच्यामध्ये नेने सरांनी जो एक मुद्दा याच्यात फक्त भारत सरकारपेक्षा किंवा पंतप्रधानांपेक्षा भारतीय समाज मनाला, कारण आपल्या समाज मनाच्या कल्पना या अधिक जास्त मोठ्या असतात। हा, हे बरोबर आहे। म्हणजे कसं आहे की मोदी म्हणाले की कल्पनेपेक्षा जास्त संहार होईल, हे एक वाक्य त्यांचं, आणि लष्कराला खुली छूट दी गई है, या दोनाचा संगम हा भाजपच्या समर्थकांनी केला
आणि वेगवेगळ्या आपल्याच एक कल्पना विलासामध्ये दंग होते लोक, की आता बलुचिस्तान मोकळा होईल, आता सिंध होईल. हा, थिओरिटिकली बघता हे सगळं शक्य आहे, पण ऑपरेशन सिंदूर त्याच्यासाठी सुरू झालं होतं का, तर त्याचं उत्तर स्पष्टपणे नकारार्थी आहे. पण ह्या वस्तुस्थितीकडे समर्थकांचं दुर्लक्ष झालं असं मला जरूर वाटतं. म्हणजे त्यांचा स्वतःच्या शक्तीबाबतचा जो काही कल्पना विलास आहे तो पूर्णपणे चुकीचा होता. सरकारचं तसं होतं असं मला वाटत नाही, कारण त्यांनी, तुम्ही जर का बघाल तर ऑपरेशन सिंदूरच्या जाहीर करण्यापासून, डिक्लेरेशन पासून तुम्ही बघाल, त्यावेळेला त्यांनी सीमित ठेवलेलं आहे स्वतःला. आम्ही दहशतवादाचा सामना म्हणून ही कारवाई करतो. त्यांनी पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारलेलं आहे असं कुठेही म्हटलेलं नव्हतं. आणि आपण बघतो आहोत की भारताने फॉर्मल डिक्लेरेशन ऑफ वॉर आतापर्यंत केलेलं नाहीये. आणि त्याचं कारण तेच आहे की आपण स्वतःला सीमित ठेवलेलं होतं दहशतवादाविरुद्धच्या कारवाईसाठी. तुम्हाला हे वॉर डिक्लेअर करायचा का नाही आणि त्याच्यातर्फे येणाऱ्या ज्या काही सगळ्या पॉवर्स, हा सगळा डिबेटेबल भाग आहे. पण इतके तुम्ही काटेकोरपणे त्याचं डिक्लेरेशन केलं म्हणूनच आज संपूर्ण जगाला तुमच्याकडे हातपाय बोट दाखवता येत नाहीये. ते जर का तुम्ही वॉर पहिल्या दिवशी डिक्लेअर केलं असतं तर पाकिस्ताननी पहिल्या दिवशी अण्वस्त्र बाहेर काढली असती, कारण त्यांच्या अण्वस्त्रांच्या डॉक्ट्रिनमध्ये लिहिलेलं आहे की आमचं पाणी कोणी थांबवलं तर आम्ही अण्वस्त्र बाहेर काढू पडू. त्यामुळे टू डिस्क्वालिफाय देम फ्रॉम मेकिंग दॅट क्लेम, भारताने फॉर्मल युद्धाची घोषणा केलेली नव्हती. आणि ते एक शून्यपणाचं लक्षण, सरकारला आपल्या ताकदीची पूर्ण कल्पना आहे हे त्याच्या वर्तनामधून त्यांनी दाखवून दिलेलं आहे. हाच प्रश्न मी बाकीच्या पैनलिस्ट ने विचारना है। स्वदेश जी, भारत के लिए इसका क्या लेसन है? भारत के लिए नहीं, भारत सरकार के लिए क्या है? भारत मीडिया के लिए क्या लेसन है? और जो सामान्य जन है उसमें से भी मैं ज्यादातर लोग भारत का विजय हो इस भावना से ये समाज माध्यमों पे खुद को अभिव्यक्त कर रहे थे। ये तीनों के लिए क्या इसका सबक है? एक मिनट, आवाज आपका। हाँ जी, स्वदेश जी बोलिए। हाँ, ये जो जो युद्ध विराम हुआ इसके लिए कह रहे हैं आप? हाँ, ये युद्ध विराम के बाद ये युद्ध का जो सबक है, हाँ, सरकार के लिए, मीडिया के लिए और लोगों के लिए। देखिए ये तो जैसे जैसे दिखाया गया ना, लक्ष्य फिल्म में ओमपुरी का डायलॉग बड़ा वायरल हुआ। तो ये पाकिस्तान है, ये जैसे कि कल शाम को आया युद्ध विराम के 4 घंटे बाद, ये सुधरेगा नहीं। ये 2 महीने बाद, 4 महीने बाद, 6 महीने बाद फिर से आएगा। तो सरकार को सोचना होगा कि ये जो पब्लिक सेंटीमेंट पिछले कुछ दिनों में निर्माण हुआ था, प्रधानमंत्री जी की स्पीच के बाद निर्माण हुआ था, वो इवन जो तैयारी हमारी थी, अलग अलग राज्यों में मेरी बात हो रही थी, छुट्टियां कैंसिल हो गई थी, तो ऐसे एक वातावरण निर्माण हुआ था और वो एक क्षण में ही ख़त्म हो गया। तो उससे सोचना पड़ेगा, अगर पाकिस्तान फिर से ऐसी कोई गतिविधि कर देता है 2 महीने 4 महीने में, हालांकि सरकार ने कहा है कि कोई भी एक्ट ऑफ टेरर एक्ट ऑफ वॉर की तरह समझा जाएगा आपकी, तो उससे पूरा सावधान रहना होगा। और मैंने जैसा पिछली बात में भी कहा कि हम लोगों को इंतज़ार नहीं करना चाहिए कि पाकिस्तान कुछ करेगा तो हम उसकी एक जवाबी कार्रवाई करेंगे। लड़ाई लड़ने के इस समय 101 तरीके इस समय आ चुके हैं। तो चाहे वो साइबर पे से लेके और वहाँ की गतिविधियाँ करने से लेके, वहाँ पे कुछ ऐसा चलते रहना चाहिए जिससे कि लगे कि हम भी चीज़ों को कंट्रोल कर सकते हैं। यानी कि वो जिनेवा, न्यूयॉर्क में जो इंटरनेशनल फोरम है, वहाँ पे चाहे बात रखनी हो, पाकिस्तान को बताना सरकार ने किया भी है, या फिर पाकिस्तान के जो इंटरनल जो रिफ्ट हैं वो कैसे वाइडन हो सकते हैं, या फिर अभी हम देख रहे हैं इमरान खान के साथ जो हो रहा है। तो ये सारी चीज़ों पे पाकिस्तान अगर बोल सकता है, मानवाधिकार के मामले हैं बलूचिस्तान में जो पाकिस्तान करता है, गिलगित बाल्टिस्तान तो इंटरनेशनल डिबेट में कहीं है ही नहीं। पीओके की मुजफ्फराबाद राजधानी को छोड़ के हिंदुस्तान का आदमी क्या इंटरनेशनल लेवल पे कोई कुछ जानता ही नहीं कि दरअसल पीओके का गवर्निंग सिस्टम क्या है, वहाँ पे रिसोर्सेज कैसे जनरेट होते हैं, वो पाकिस्तान का हिस्सा है कि इंडिपेंडेंट आज़ाद कश्मीर है। ऐसी तमाम चीज़ें होती हैं जो हमें दरअसल करके रखना चाहिए, उसके ऊपर रिसर्च करके रखना चाहिए, इंटरनेशनल मीडिया में एडिटोरियल्स आने चाहिए और ऐसे तमाम तैयारियाँ करके रखनी पड़ेंगी। तब इस तरह पाकिस्तान भी कुछ पहले सोचेगा नहीं। अगर हम कहेंगे कश्मीर हमारा अभिन्न हिस्सा है, उससे बात बनने वाली नहीं है।
खरंच आहे. म्हणजे मलाही ही गोष्ट जाणवत होते की आपण जेव्हा आंतरराष्ट्रीय क्षेत्राचा अभ्यास करतो तेव्हा आपल्याला अमेरिकेबद्दल बऱ्याच गोष्टी माहिती असतात, युरोपबद्दल, युरोपमधले प्रत्येक देश, अनेक देश, त्यांच्या राजधान्या, या सगळ्या गोष्टी माहिती असतात. पण जेव्हा विषय येतो की आपल्या शेजारी देशाचा, तेव्हा हे जे आज जी सगळी चर्चा झाली, सरगोदा असेल, मुरितके असेल किंवा मग भावलपूर असेल, हे सगळं मुझफ्फराबाद असेल किंवा स्कार्डू असेल, हे सगळे विषय आपल्या रोजच्या चर्चेत नसतात. पाकिस्तानी सिनेमे किंवा पाकिस्तानी टीव्ही सिरीज युट्यूबवरच्या डिबेट बघणारे बरेच लोक आहेत. पण पाकिस्तानच्या अंतर्गत जे म्हणजे राजकारण तरी थोडंसं दूर ठेवा, कारण राजकारणात सगळ्यांना इंटरेस्ट असतो असं नाहीये. पण पाकिस्तानची जी माहिती आपल्याला असायला पाहिजे, पाकिस्तान मधल्या भाषा, पाकिस्तानचा इतिहास, पाकिस्तान आणि तुर्की यांच्यातले संबंध, तर मला असं वाटतं कुठेतरी आपणही या सगळ्याकडे अधिक डोळसपणे बघायला हवं. म्हणजे आपला इतिहास शिकवताना बरेचदा आपल्या शेजारी देशांचा इतिहास, ज्यांच्याशी आपला संबंध, आपली इच्छा असो अथवा नसो, हा सगळ्यात जास्त येणार असतो, त्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं आणि आपण जग म्हणजे ब्रिटन, जग म्हणजे फ्रान्स, जग म्हणजे ऑस्ट्रेलिया अशा प्रकारे करायचा प्रयत्न करतो. ही गोष्ट याच्यातनं झालेली आहे. पण चांगली गोष्ट ही आहे की आज ज्या प्रकारे म्हणजे ज्या व्यावसायिक दृष्टीचं प्रदर्शन भारतीय सैन्य दलाने केलेलं आहे, डीजीएमओनी अतिशय सविस्तर व्हिडिओ, फोटो सकट पत्रकार परिषद घेतलेली आहे. त्याच्याबद्दल मी स्वदेशी आणि स्वातीताईंची प्रतिक्रिया घेऊन हा आजच्या चर्चेचा विषय थांबवणार आहे. स्वदेश जी, क्या लगता है कि आज जिस तरीके से ये ऑपरेशन सिंदूर के ऊपर और ये जो पिछले 4 दिनों में जो कुछ हुआ, संघर्ष हुआ, उसके बारे में जो पत्रकार परिषद ली गई उसके बारे में एक नया प्रोफेशनलिज्म इंडियन आर्म फोर्सेस का दिखाई दे रहा है, खास करके उसमें नेवी का रोल है जो बहुत छोटा उसमें से मेंशन हुआ, लेकिन उससे क्या उभरता हुआ सामने आपको दे रहा है? एक मिनट, अनम्यूट करता हूं. स्वदेशी, लास्ट में कट गया था, आपने थोड़ा क्या बोला था? स्वदेशी, लास्ट में कुछ उसमें कट गया था नेवी आपने. का रोल, उसमें ये तीनों आर्म फोर्सेस का कोऑर्डिनेशन और नेवी का रोल, उसका जो प्रेस कॉन्फ्रेंस हुआ उसके तो बारे में जो आपका व्यू. तो जो नेवी का जो रोल है या जो आर्मी का, एयरफोर्स का जो रोल है, तो उसके बारे में प्रेस कॉन्फ्रेंस सॉरी मैंने उतना फॉलो नहीं किया है, ठीक है, तो उस पर मैं इस पर टिप्पणी नहीं कर सकता. बट एक ये संघर्ष के बारे में जो आर्म फोर्सेस का कंडक्ट है उसके बारे में, आर्म फोर्स का, जो कंडक्ट रहा है अपना प्रोफेशनलिज्म जो दिखा उसके बारे में. नहीं नहीं, आर्म फोर्सेस के कंडक्ट के बारे में तो मुझे बहुत सारी जानकारी है जो मैं यहाँ शेयर भी नहीं कर सकता. आपको बताऊँ, इतने मॉडर्न तरीके से और इतने स्लीक तरीके से, इतने अच्छे तरीके से चीज़ों को किया गया है इस बार. और इंटरनली भी क्या कहते हैं, जो इंडियन आर्मी, और ये तो क्योंकि ये मीडिया में है तो मैं बता सकता हूँ कि पहले इंडियन आर्मी, एयरफोर्स और नेवी के ऑफिसर्स अलग अलग काम करते थे, बिल्कुल आइसोलेशन में काम करते थे. अभी एयरफोर्स के ऑफिसर नेवी में, नेवी के ऑफिसर्स आर्मी में, आर्मी के ऑफिसर्स एयरफोर्स में ऐसे जा रहे हैं. क्योंकि आपने देखा होगा अगर हमारी वॉरशिप्स है तो उस पर भी फाइटर जेट्स भी लगाए गए हैं, तो वो नेवी का आदमी कितना ही उसका एक्सपर्ट हो सकता है, तो एयरफोर्स का आदमी उसे ज़्यादा समझेगा. तो इस तरह के बहुत सारे एक्सपेरिमेंट्स आर्मी ने, एयरफोर्स ने किए हैं, और उसका जो सेंट्रल कमांड सिस्टम बना हुआ है. फिर उसके बाद ये जो मिस इन्फॉर्मेशन, डिसइन्फॉर्मेशन जैसी कैंपेन है जो बॉर्डर, अक्रॉस द बॉर्डर होती है, उसके लिए भी आर्मी और एयरफोर्स ने और नेवी ने बहुत सारे वो किया. आपने देखा होगा कि जिस तरह से अपडेट्स आ रहे थे ADGPI वगैरह की तरफ से, वो अपने आप में बहुत ही अनूठी पहल थी. और वो समय समय पे जो वीडियोस आ रहे थे और जो सारी चीज़ें आ रही थी, जो प्रेस कॉन्फ्रेंस करने के समय जो रणनीति अपनाई, तो वो सारी चीज़ों को मॉडर्न वॉरफेयर में जितने भी डायमेंशंस हो सकते हैं, उसको हमारी आर्मी, नेवी और एयरफोर्स उसको पूरी अच्छी तरीके से अपनाई. जो वेस्टर्न कमांड एयरफोर्स का, वो वहाँ से जैसे जिस तरह की चीज़ें की जा रही थी, वो अपने आप में बहुत ही अनूठी थी. और जो हमारा जो एयर डिफेंस सिस्टम तो हमने देखा ही देखा. तो ये सारी चीज़ों की जानकारी उन्हें थी कि इस तरह की चीज़ें दरअसल की जा सकती हैं, कि जो ड्रोन अटैक थे जो जम्मू में पहले कुछ महीने पहले भी हुए थे, तो वो सारी चीज़ों को जब आपकी तैयारी होगी तभी उस तरह का एयर डिफेंस सिस्टम हमने रखा था. एक तरफ अपना एयर डिफेंस सिस्टम अच्छा काम करे, उधर उनके एयर डिफेंस सिस्टम को सबसे पहले डिस्ट्रॉय करना, यानी कि उसकी लोकेशंस, एग्जैक्ट लोकेशंस पता थी. फिर एयर डिफेंस सिस्टम को करने के बाद तुरंत उनकी जो एयर स्ट्रिप थी वो सारी की सारी की गई. रावलपिंडी से लेके नूर खान, जो रावलपिंडी में बिल्कुल इंपॉर्टेंट जो जगह है वहाँ का आर्मी हेड इस्टेब्लिशमेंट का, वो सारी की सारी चीज़ों को डिस्ट्रॉय किया गया. अभी 2 दिन अगर ये और चल जाता तो और भी सारी चीज़ें हो जाती, लेकिन जिस तरह क्या कहते हैं युद्ध विराम हुआ तो नहीं हो पाई. तो हम लोगों की तैयारी पूरी थी, मुस्तैदी पूरी थी, और सारी मॉडर्न टेक्निक्स वॉरफेयर की
जो हो सकती हैं उसको समझते हुए उसको इस्तेमाल किया गया। जैसे एक होता है कॉग्निटिव वॉरफेयर की जो, और ऐसी बहुत सारी चीज़ें होती हैं, उन सबको बहुत ही बेहतरीन तरीके से अभी आज की तारीख में इंडियन आर्म फोर्सेज उसको इस्तेमाल कर रही है। स्वातीताई, स्वदेश आणि याच्यातला जो तांत्रिक भाग आहे म्हणजे वेगवेगळ्या आर्म फोर्सेसचं कोऑर्डिनेशन, त्याचा मुद्दा म्हणला, पण मला तुमचं प्रतिक्रिया याच्यावर हवी आहे की जे आज त्यांनी पिन पॉइंट स्ट्राईक करण्याचे फोटो आणि व्हिडिओ दाखवले की 25 बिल्डिंग आहेत, पण त्यातल्या एकाच बिल्डिंगवर बरोबर नेमकेपणाने हल्ला केला, किंवा त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे लाहोरला ते विमान चालू होतं आणि ते विमान चालू असताना कारवाई करताना कोणती काळजी केली गेली. तर ही जी सगळी तंत्रज्ञान क्षमता आपल्या सैन्य दलांमध्ये आलेली आहे आणि ज्या म्हणजे बिनचूकपणे अचूकतेने आपण हा मारा केलाय, त्या सगळ्याबद्दल तुम्ही काय सांगाल? त्याचे दोन आस्पेक्ट आहेत असं मला वाटतं. एक म्हणजे टेक्नॉलॉजिकल तुम्ही जर का बघाल, तर ही गोष्ट खरी आहे की तुमच्याकडे अ, ही तांत्रिक आता क्षमता आलेली आहे. अ, त्यातला तो जो तुम्ही म्हणलात की मध्ये-मध्ये विमानं येत होती आणि ती टाळून कसं करावं लागलं वगैरे. त्याच्याबाबत मी असं म्हणीन आणि आज त्याच्या वृत्त येत आहेत, की पाकिस्ताननी आणि त्याचा उल्लेख सुद्धा आधीच्या वार्ताहर परिषदेमध्ये झाला, की नागरी विमानं जी आहेत ती उडत ठेवलेली होती. त्यांनी 40-50 विमानं होती आणि ती नागरी आहेत असं समजून त्यांच्यावरती हल्ला करता येत नव्हता आपल्याला. त्यांना टाळून आपल्याला ती टार्गेट्स फॉलो करायला लागत होती आणि त्यातला खोडसाळपणा असा होता, की ती नागरी विमानं नसून ती लष्करी कामासाठी वापरली गेली आणि ह्याच्याबाबत पाकिस्ताननी जो मी म्हणेन, की फाजीलपणा केलेला आहे, तो उघडकीला आणणं हे महत्वाचं होतं आणि ते या परिषदेमध्ये झालं. पिन पॉइंटेडली अशा प्रकारे जे गोष्टी उडवल्या गेल्या, हे जे काय त्याला म्हणाल स्किल सेट आहे, तो आपल्याला अमेरिकेने आजपर्यंत आधी दाखवलेला होता. इस्रायलचा आपण बघितला. काही प्रमाणामध्ये रशिया आणि युक्रेननी सुद्धा दाखवलेला. पण आपण त्या पंक्तीत जाऊन बसलो, ही महत्वाची गोष्ट आहे आणि याच्यातूनच मी जे मला वाटतं परवाच्या दिवशी पण म्हटलं होतं, की एक्सपोर्ट ऑर्डर्स तुमच्याकडे धो-धो येतील या सगळ्या प्रकारामध्ये. हा टेक्निकल भाग आणि आर्थिक भाग जरी सोडला तरी देखील मला एका गोष्टीचं अतिशय वैषम्य वाटतं. ते असं, की सैन्याने आपल्या विजयाची गाथा सांगितलीच पाहिजे. नागरिकांना कळलंच पाहिजे त्यांचं पराक्रम काय आहे ते आणि स्किल सेट काय आहे ते. ही गोष्ट अत्यंत यथायोग्य आहे. पण अशा प्रकारे त्यांना हे सगळं सांगावं लागतंय ह्याचं कारणच मुळी आपल्या देशामधले विरोधी पक्ष आहेत. प्रत्येक वेळेला उरी असेल किंवा बालाकोट असेल, सैन्याची टर उडवली गेली. टर उडवली गेली, की अशा प्रकारे सर्जिकल स्ट्राईक असतो का? आणि इथपासून पुरावे कुठे आहेत? बालाकोटला तर काय नुसते कावळे मारले का चिमण्या मारल्या? तिथे काही झालंच नाही. हे जे सगळे आरोप केले गेले, त्याला आज थेट उत्तर देता आलं. सर्वांच्या डोळ्यासमोर जे काही घडलं ते झालेलं आहे. त्याच्यामुळे आता हे डिस्प्यूट तर करता येत नाही. ह्याच्यात विवाद तर काही त्यांना काढता येत नाहीये. पण तरी सुद्धा हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर झालं तरी त्याच्यातला जो स्किल सेट आहे तो सैन्याचा आपण प्रत्येक वेळेला सैन्यावरती खर्च करायचं म्हटलं की थोडासा आपल्याला हे एवढा खर्च कशाला करायला पाहिजे अमुक एखादं. पण सैन्य जेव्हा पैसा मागतं तेव्हा त्याचा यथायोग्य वापर करतो आणि तो कसा करतो त्याचं प्रात्यक्षिक आपण या सगळ्यामध्ये बघितलं. तेव्हा सैन्य दलाला ते जे काम करतायत त्याची वाखाणणी करायला पाहिजे. अभिनंदनाला पात्र आहेत. खरं म्हणजे मोठा विजयोत्सव साजरा केला पाहिजे. अशा प्रकारे 4 दिवसामध्ये जवळ-जवळ 12 एअर बेसेस उडवायचे, न्यूक्लिअर स्टोरेज उडवायचं, या गोष्टी सामान्य नाहीत आणि त्याच्याबद्दल नागरिकांनी जल्लोष केला पाहिजे विजयाचा. निश्चितच कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे, पण मला खरंच म्हणजे जेव्हा हा एवढ्या सगळ्या मोठ्या प्रमाणावर गोष्टी घडतात, तेव्हाही उठून उभा राहतात आणि म्हणतात की पण ते पहलगामचे अतिरेकी ते पकडले गेले का? त्यांनी खरं दहशतवादी कृत्य केलं तर त्यांना मारायचं सोडून पाकिस्तानला कशाला शिक्षा? असे प्रश्न विचारण्याची राजकीय नेते आहेत आपल्याकडे. म्हणजे त्यांच्या राजकीय समजाचा खरंच मला हेवा वाटतो की अशा प्रकारची राजकीय समज असूनही राजकारणात ते इतके वर्ष कसे काय राहू शकतात. पण जेव्हा ही गोष्ट तिन्ही सैन्य दलांच्या पत्रकार परिषदेत स्पष्ट होते की या सगळ्या कारवाईत किमान 100 अतिरेकी मारले गेले, पाकिस्तानचे किमान 35 ते 40 सैनिक मारले गेलेले, तुम्ही आता जसं सांगितलं तसं रनवे उखडले गेलेले आहेत, अण्वस्त्र तळावर
हल्ला झालेला आहे आणि एवढं सगळं करूनही आपण आपली सीमारेषा, आपली प्रत्यक्ष नियंत्रण रेषा न ओलांडता एवढं झालेलं आहे. आणि तरी देखील याच्यावर शंका उपस्थित करण्याची गोष्ट दुर्दैवी आहे. आज हा कार्यक्रम इथेच थांबवतो, पण आणखीन एक कार्यक्रम म्हणजे विषय मला, कारण या सगळ्या याच्यातनं गोष्ट स्पष्ट झाली की भविष्यातलं जे युद्ध असेल ते कीबोर्डच्या साहाय्याने किंवा जे ड्रोनचा जो कन्सोल असतो की त्याच्यावर बटन दाबून युद्ध करता येईल का, आणि प्रत्यक्ष मैदानात आपल्याला सैन्याला पाठवायची गरज पडेल का, पण हा त्यातला वेगळा एक विषय आहे. पण आज वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात स्वदेशी. आपका बहुत बहुत धन्यवाद. स्वातीताई, आपलाही आभार. नेने सर राहू शकले नाहीत, पण लवकरच भेटूया, कारण हा विषय आता राजकीय पटलावर आलेला आहे आणि उद्यापासून मला दिसेल की याच्यामध्ये त्याचं राजकीयकरण करायला सुरुवात ती झालेलीच आहे, पण अधिक त्याचं आंदोलन उभं राहील, त्याच्या या सगळ्या गोष्टी होतील. त्याच्यावर आपण पुन्हा भेटूया. तुर्तास इथेच सांगतो. हा, उद्याचा दिवस स्वाती. महत्वाचा आहे. उद्याचा महत्वाचा कारण 12 तारखेला बोलणी होणार आहेत. ओके. त्यामुळे पण तरी देखील हा विषय आपण पुढे नेऊया. तुर्तास इथेच थांबतो. सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद.